वळूयात. ज्या दोन सुंदर अशा चारोळ्यांमध्ये परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे. परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. आली आठवण तुझी डोळे झाले ओले चिंब. आली आठवण तुझी डोळे झाले ओले चिंब. नयन मिटवले तरी दिसे तुझे प्रतिबिंब. नयन मिटवले तरी दिसे तुझे प्रतिबिंब. दिसे तुझे प्रतिबिंब. तर आठवणीनं ओले चिंब झालेले डोळे आणि डोळे मिटले तरी त्याचेच दिसणारे प्रतिबिंब मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये प्रतिबिंबित केलेले आहे. आणि जेव्हा एखाद्याची आठवण ही आपल्या रंध्रामध्ये भिनलेली असते तेव्हा अवतीभोवती तो किंवा ती दिसत असते आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या नयनांमध्ये साठलेलं असतं. अप्रतिम अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते. स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते. रस्त्यावरचे दगड धूळ अन गर्दी यांच्याशी नाते जुळते. रस्त्यावरचे दगड धूळ आणि गर्दी यांच्याशीच नाते जुळते. वाटेवरचा वाटसरू तरच होता येते. वाटेवरचा वाटसरू तरच होता येते. तरच होता येते. वाह वाह. खूप गहिरे असे भाव, डीप फिलिंग ज्याला आपण म्हणतो, त्या या चारोळीमध्ये होत्या की स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते. खूप वेळा आपल्याला असं वाटतं असं व्हावं तसं व्हावं. आपण स्वप्न घेऊन जगत असतो. स्वप्न पाहणं हे गैर नाही. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी म्हणजे भागणं आपण ज्याला म्हणतो, स्वप्नों के पीछे दौडणं, तर स्वप्नांच्या पाठीमागं धावणं गैर नाही. स्वप्नांसाठी जिद्द मेहनत कष्ट करणं गैर नाही. परंतु जेव्हा स्वप्न रंगल्या मनांनी आपण वाट चालत चालत असताना आपण जर फक्त हेच मनामध्ये ठरवलं की मी एक स्वप्न बघितलेलं आहे आणि ते आपोआप पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी मी फक्त चालत राहील आणि मला जो त्या स्वप्नांकडे जाणारा जो रस्ता आहे तो अगदी स्ट्रेट वे मिळाला पाहिजे, साधा सोपा सरळ मिळाला पाहिजे, मला कोणतंही दुःख वेदना त्रास नाही झाला पाहिजे आणि माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, तर हे गैर आहे. जसं की मॅडमनी म्हटलं आहे की रस्त्यावरचे दगड धूळ आणि गर्दी यांच्याशी नाते जुळते. जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करत असतो तेव्हा अनेक खाचखळगे येणार, दुःख येणार, दगड येणार, धोंडे येणार, गर्दी येणार आणि वाटेवरचा जर तुम्हाला वाटसरू व्हायचा असेल तर या गोष्टी सगळ्या स्वीकारून ज्या आहेत ते पुढं चाललं पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मला एकांत हवा आहे, मला स्वतःशी बोलायचं आहे, माझ्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ होतो आहे, परंतु त्यावेळी नेमकीच गर्दी असते आणि आपल्याला असं वाटतं की ही गर्दी नसावी, एकांत असावा, मला स्वतःशी संवाद साधायचा आहे, माझं मन विषण्ण झालेलं आहे, माझ्या मनामध्ये दुःख आहे, क्लेश आहे, वेदना आहेत, परंतु त्यावेळीच नेमकी गर्दी असते. परंतु त्या गर्दीमध्ये सुद्धा त्या गर्दीला, त्या रस्त्यावरच्या दगड धूळ गर्दी या सर्वांना स्वीकारून आपण जे स्वप्नांनी आपलं रंगलेलं मन आहे त्या मनाला जे आहे ते आपण सावरावं लागतं, आपल्याला चालावं लागतं. कारण असं म्हटलं जातं की थांबला तो संपला. कारण न थांबता न थकता जो निरंतरपणे चालत राहतो, जो संकटाशी मुकाबला करत करत चालत राहतो, जो कधी हारत नाही, जो कधी थकत नाही, जो कधी संकटांचा बाऊ करत नाही,